डिसेंबरचा हप्ता तर पोचेलच आणि मग नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातला सुद्धा ज्यावेळेला तारखेला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांच्यापर्यंत पोचेल. ज्या लाभार्थी नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की डिसेंबर महिन्याची वाटप 24 तारखेपासूनच सुरू झाली आहे. सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये 2 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटमध्ये डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे. तुम्हाला पैसे जमा झालेत का नाही कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर दुसरी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की जानेवारी महिन्याचा देखील हप्ता भेटणार आहे. तो कधी भेटणार आहे, काय निकष आहे, त्याचबरोबर कोणत्या महिलांना भेटणार आहे त्यांनी स्पष्ट केले आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला सर्व बातमी समजून जाईल. त्यावेळेला 9 ऑक्टोबरला 2,34,00,000 महिलांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो. आता त्याच्यामध्ये आणखीन भरच होणार आहे. त्याच्यामुळे डिसेंबरचा हप्ता तर पोचेलच आणि मग नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातला सुद्धा ज्यावेळी खरं तर एका बाजूला जर आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर निश्चितपणाने एक वेगळ्या पद्धतीनं आपण काम करू शकत असतो. पण मी स्वतःला म्हणजे भाग्यशाली समजते की मंत्री म्हणून काम करण्याची संधी तर मिळालीच, पण कधीही मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी कुठेही विभागाकडे दुर्लक्ष केलं नाही. उलट अधिकाधिकच संधी देऊन कसा हा विभाग अजून मुख्य प्रवाहात आणता येईल, महिलांना कसं मुख्य प्रवाहात आणता येईल, ही संधी त्या निमित्ताने दिली आणि त्या संधीचं एक सोनं करण्याचा प्रयत्न विभाग म्हणून आम्ही केला. त्याचे पडसादही सकारात्मक उमटले. माझी खात्री आहे की महिलांना मुख्य प्रवाहामध्ये अधिकरित्या आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम 2-3 गोष्टी ज्याच्यावर आम्ही अधिकाधिक यावेळेला लक्ष केंद्रित करणार आहोत. ते महिलांची फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं असेल. योजना तर आम्ही त्यांना दिलेली आहे, पण फायनान्शियल लिटरसी एक त्यांच्यामध्ये आणणं, साक्षरता त्यांच्यामध्ये एक तयार करणं आर्थिकरित्या, तो एक भाग आहे. दुसरा भाग एकात्मिक बालविकासाच्या अंतर्गत ग्रामीण भागातील जे कुपोषण आहे किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये कुपोषण अधिक प्रमाणामध्ये आहे तिथं आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. सुद्धा पहिला निर्णय आम्ही त्या संदर्भातला घेतलेला आहे. ग्रामीण भागासहित शहरी भागामध्ये एक सकारात्मक आणि एक पाऊल उचलण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या आमच्या मुख्य सेविका आहेत त्यांच्या पदांच्या संदर्भामध्ये सुद्धा आज एक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे सकारात्मक पद्धतीनं आज विभागाचा पदभार स्वीकारत असताना कामाची सुरुवात झालेली आहे. महिला खास करून जर आपण बघितलं तर महिलांमध्ये या योजनेसंदर्भातला एक आनंद आहे. त्यांना एका गोष्टीची कुठे ना कुठेतरी एक कमतरता जाणवत होती, ती म्हणजे की योजना अनेक आहेत पण महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही पहिली योजना ठरलेली आहे, ज्याचा एक आनंद त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो आणि तो आनंद त्यांनी मतदानाद्वारे व्यक्त केलेला आहे. आणि जो आनंद त्यांनी व्यक्त केला आहे किंवा जो विश्वास त्यांनी 3 लाडक्या भावांवर दाखवलेला आहे, महायुतीच्या सरकारवर दाखवलेला आहे, त्या विश्वासाला कधी आम्ही तडा जाऊ देणार नाही. गेल्या वेळेला 9 ऑक्टोबरला 2,34,00,000 महिलांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो. आता त्याच्यामध्ये आणखीन भरच होणार आहे, कारण ज्या आधार सीडिंग झालेल्या नव्हत्या त्या कार्यकाळामध्ये त्यांनासुद्धा आम्ही DBTची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे डिसेंबरचा हप्ता तर पोचेलच आणि मग नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातला सुद्धा ज्यावेळेला मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल जी तारीख, त्या तारखेला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता. तर बघा, तुम्ही पाहू शकता आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की जानेवारीचा हप्ता देखील भेटणार आहे. ज्यावेळेस मंत्रिमंडळात यावेळी चर्चा होईल, जो निर्णय निघेल त्या निर्णयावर ठरवले जाणार आहे की पैसे कधी देणार आहेत. पण डिसेंबरचा हप्ता जसा भेटला तसं जानेवारीचा देखील हप्ता भेटणार आहे, फिक्स आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट सर्वात आधी पाहायला भेटतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे.